नमस्कार, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रो, आता आपण जो लेक्चर सिरीज घेत आहे, संभाव्य प्रश्नांची सिरीज आगामी पोलीस भरतीसाठी किंवा इवन दुसऱ्या एक्झामसाठी. ओके, देन तर तत्पूर्वी लक्षात घ्या, आता ऑफलाईन आपलं टेस्ट सिरीज चालू होणार आहे 4 तारखेपासून. निश्चितपणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे आहे त्या पद्धतीचं नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथे अपलोड होणार. तर त्या पद्धतीने तुम्ही अगदी माफक फीज मध्ये तिथे मेंटेन होत आहे, तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपल्या क्वेश्चन सिरीज कडे जाऊया. तर फर्स्ट क्वेश्चन जर इथे जर म्हटलं तर सहसंबंध ओळखा, तर या पद्धतीने सहसंबंध ओळखा जर असं म्हटलं तर 63 वरून एक अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे. 63 वरून 81 कोणत्या पद्धतीने आणि 96 वरून काय अशा पद्धतीने आहे. तर 6 अधिक 3 म्हटलं किती होत आहे तुमचं 9. 9चा जर वर्ग जर केलं तर किती होत आहे 81. असा तिथे मेंटेन होत आहे. मग तिथे बघा 6 अधिक किती होत आहे 9, म्हणजे 9 अधिक किती होत आहे 6 म्हटलं तर 15. 15चा जर वर्ग जर केलो आपण तर काय होत आहे 225. साधा लॉजिक होता. यावर याच्या आधीच्या पेपरमध्ये जे काही प्रिव्हियस पीवायक्यू मध्ये आहे, मॅक्सिमम क्वेश्चन या टाइपचे तुम्हाला विचारलेले आहेतच या लॉजिक वरचे, तर पुन्हा तुम्हाला विचारले जातील. तर देन त्याच्यानंतरचा हा क्वेश्चन बघा, डब्ल्यू पश्चिमेकडे 40 मीटर. आता पश्चिमेकडे म्हटलं तुमच्या डाव्या पश्चिमेकडे, हा इथं असं जर प्लस जर केला आपण, पश्चिमेकडे किती, मग पश्चिमेकडे जर म्हटलं तर 40. आता स्केलपट्टीने मोजण्यापेक्षा डायरेक्टली पश्चिमेकडे 40 मीटर आपण असं म्हणूया. देन त्याच्यानंतर तिथून तो डावीकडे वळाला म्हणजे खाली गेला. डावीकडे किती 30 मीटर गेला. देन त्याच्यानंतर मग तिथून उजवीकडे वळाला. तिथून उजवीकडे म्हटलं तर आता मला सांगा, खाली येताना उजवी दिशा तुमची ही 20 मीटर गेला. आणि देन त्याच्यानंतर काय होत आहे, तिथून पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर. आता उजवीकडे वळून 30 मीटर असं जर म्हणताय तर हा 30 मीटर एक्झॅक्टली ही 30 मीटर आहे. इकडच्या सुद्धा 30 मीटर एक्झॅक्टली हाच डिस्टन्स तुमचा इथे मेंटेन होत आहे, बरोबर त्या लाईनीत आला. म्हणजेच तो एकंदरीत मूळ स्थानापासून हे स्थान जर म्हटलं तर याला ए आणि याला बी जर म्हटलं तर ए टू बी अंतर किती. आता हे 20 आहे म्हणजे इकडचं सुद्धा किती 20. मग 20 आणि 20 किती होत आहे, 20 अधिक 40 किती होत आहे तुमचं 60 मीटर. म्हणजे ऑप्शन कोणता येणार तुमचं, सुरुवातीच्या स्थानापासून तो 60 मीटर अंतरावर आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, याही टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत, पुन्हा विचारले जातील. आता इथं बघा, इथं नजरअटीचं दुर्घटना घटीवाला काम आहे, तर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. या अक्षर समूहातील पहिली 6 वर्ण अक्षरे 6 वर्ण अक्षरे उलट्या क्रमाने, पहिले 6 म्हटलं तर 1 2 3 4 5 6. ठीक आहे, पहिली 6 जर म्हटलं तर आपल्याला त्याला उलट्या म्हटलं तर काय एच जी यू ओ एच टी. क्लिअर. ओके, लिहिली. व त्यानंतरची 6 वर्णाक्षरे तशीच कायम ठेवून 6 नंतरचे 6 म्हटलं 1 2 3 4 5 6. ठीक आहे, मग आता टी एफ यू एल ई आणि एस अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, क्रमांक लिहिली तर नवीन कायम ठेवून उर्वरित वर्णाक्षर उलट्या क्रमाने. पण आता लक्षात घ्या, पूर्ण वाचून घ्यायचं. तर नवीन वर्णमालेचे मधले अक्षर म्हणतात. आता मला सांगा, तिकडचं जरी पलटलं तर टोटल किती आहे सांगा. 6 6 12 झाले, 17 18 12 13 14 15 16 17. 17 मधला मधली संख्या कोणती असते, 9वी संख्या. मग इथं 9वी भेटताय का आपल्याला. इकडचे 6 झाले कुठपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे तुमचं इथं उत्तर काय येणार, यू इज अ करेक्ट आन्सर. त्याला उलट करण्याची गरज नाहीच आहे. समजत आहे का. मग प्रश्नाकडे आधी तुमचं लक्ष असणे आवश्यक आहे. रिझनिंग तोच विषय आहे की पहिले प्रश्न काय विचारतायत ते महत्वाचा पार्ट आहे. नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा, आता मोहरचा जन्म कधी म्हणताय, 9 मे 2000 रोजी झाला. रोजी कोणता, शनिवार आहे, शनिवार. ओके, क्लिअर. देन पण आता लक्षात घ्या, 2000 हा लीप वर्ष आहे, परंतु लीप वर्षाचा गणना 2 दिवसाने पुढे केव्हा जाणार, जेव्हा 29 फेबला जर क्रॉस करत असेल तर. ऑलरेडी 29 फेबला क्रॉस केलेला आहे म्हणजे 2 दिवस ऍड झालेले आहेत.
म्हणजेच हा जरी लीप वर्ष असेल तरी पण हा जो अशा टाईपचा जर क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर लक्षात घ्या, आता 12व्या वाढदिवसापर्यंत म्हणतात. कधी? 12व्या. मग 12व्या वाढदिवसापर्यंत त्याची किती, बघा आता 2012 नाही का, समजत आहे का, 2012 पर्यंत आहे. तर आपण आता देन त्याच्यानंतरचं 2012 पर्यंत म्हणजे 2001, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11 देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर 12. क्लिअर आता? ओके. देन नेक्स्ट जर आता विचार जर केला तर काय होत आहे तर बघा आता, ठीक आहे. देन शनिवार नंतर लगेच तुमचं 2001 येत आहे तर तुमचं काय येणार? रवी. काय येणार? रविवार. ठीक आहे. देन हा जन्म आहे, हा जन्म पुढं त्याच्यानंतरचा रविवार नंतरचा काय होता सांगा इथे. देन रविवार, आता इथं बघा 2000 लीप इयर आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 2004, 2008 आणि 2012. 2012. ठीक आहे. अशा पद्धतीने मग इथे काय येणार? रविवार. शनिवार नंतरचा एक रविवार. मग नंतर एक एक दिवस, जे लीप इयर नसतं तेव्हा काय एक एक दिवसाने, आणि लीप इयर असेल तर 2 दिवसांपुढे. म्हणजे इथं काय होणार? सोमवार. आणि देन इथे मंगळवार. आता मला सांगा 2004 कोणता वर्ष आहे? लीप इयर म्हणजे 2 दिवसांनी पुढे. 2 दिवसांनी म्हटलं तर काय होणार? गुरुवार. काय होणार? गुरुवार. कारण इथं 29 फेब्रुवारी, मग नंतर पुन्हा शुक्र, नंतर शनी, नंतर रवी, दिन त्याच्यानंतर नंतर 2008 मध्ये मंगळ. काय ना? मंगळवार. देन त्याच्यानंतर इथे 9व्या याच्यामध्ये बुध, नंतर इथं गुरु, नंतर इथं शुक्र, आणि नंतर तुमचा शेवटचा इथं काय येणार? आता 2012 मध्ये 2 दिवस पुढे म्हणजेच कोणता येणार? रविवार. तर आता तुम्हाला काय म्हणताय, त्याच्या 12 वाढदिवस शनिवारीच कधी येतील म्हणताय. शनिवार किती वेळा आहे? हे तर जन्म झाला नंतरच म्हणतात. तर शनिवार कुठं आहे? फक्त 2006 मध्ये आहे, एकच आहे, एक वेळा म्हणून उत्तर. आणि या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला असंच जावं लागेल ना, शॉर्ट ट्रिक काहीच तिथे नाही, कोणताच तुम्हाला सोडता येणार नाही. कधी कधी असं म्हणते तो त्याच्या जानूसोबत जर शनिवारी जर त्याचा जन्म जर झाला तर त्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम करतो. जसं कोणत्या झाडे लावा कार्यक्रम करतो, रक्तदान शिबिर करतो, नाहीतर कोणत्या तरी जानूसोबत कुठेतरी फिरायला जातो. अशा पद्धतीने विविध तिथे राहणार, म्हणजे त्या पद्धतीने क्वेश्चन तिथे राहू शकते. क्लिअर? डन. पुढचं आता बघा, पण पूर्ण सोडवावं लागते असं सांगण्याचं तात्पर्य आहे. देन मुलीच्या रांगेत राणी समोरून 20वी आहे. कितवी? समोरून कितवी म्हणते? राणी 20वी. राणी पुढं. देन वर्षा पाठीमागून 39वी. वर्षा पाठीमागून किती म्हणताय? 39वी वर्षा. क्लिअर? ओके. डन. पुढं राणी आणि वर्षा यांच्या दोघींच्या मधोमध प्रियंका उभी आहे. आता कितवी आहे काही माहिती नाही, टोटल तर दिल्याशिवाय काही विषय नाही. मग तुम्हाला नंतर दिलंय बघ, टोटल मुली आहे 82. मग आता 82 मधून जर मधले व्यक्ती जर काढायचे असेल तर या दोघांची बेरीज करून वजा जर केलं तर डायरेक्टली उत्तर काय होणार तुमचं? 39. जर म्हटलं तर 82 वजा तुमचं काय होतं? 59. म्हणजे उत्तर काय आहे तुमचं? 23 होतं. असं 23. मग इन बिटवीन यांच्यामध्ये किती जण असतील? 23 जण असतील. आता 23 जणांमध्ये मधोमध व्यक्ती काढताना काय असते? मधोमध व्यक्ती आपल्याला जर काढायचा असेल, आपण बरेचदा क्वेश्चन बघितलाय, या लेक्चर सिरीज वाली बघितलाय. मधोमध व्यक्तीचा म्हटलं तर एकूण व्यक्ती प्लस 1/2 म्हणजे 24/2 म्हटलं उत्तर किती? 12वा मधोमध क्रमांक आहे. म्हणून यापासून इथे जरी आल्यानंतर इथे 12वा, इथूनही तुमचा 12वा. म्हणजेच आता तुम्हाला काय विचारताय? कोणाचा? प्रियंकाचा. कुठे आहे? प्रियंकाचा. ही मधली व्यक्ती कोण आहे? प्रियंका आहे. प्रियंकाचा समोरून क्रमांक कितवा म्हटलं तर 20. 20 अधिक 12 किती होत आहे? 32. 20 अधिक 12 किती होत आहे? 32. 32 कोणाचा क्रमांक असेल? तुमचा प्रियंकाचा समोरून क्रमांक कितवा असेल म्हटलं तर 32 इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन या पद्धतीने राहणार. पुढचं या टाईपचे क्वेश्चन जेव्हा जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा एकच काम करायचा, डायरेक्टली कोणता इथं तुमचा ऑफलाईन पेपर असेल तर त्या यामध्ये तुमचं डायरेक्टली इथं जोडून पाहायचं. बरोबर इथं जर कसं जोडेल, आता असं आहे, याला असं जोडलं. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर यामधून एक रेष अशी गेलेली आहे. ठीक आहे.
आणि देन पुढं आणि पुन्हा काय म्हणताय, याला असं जोडलेलं आहे आणि याला असं जोडलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच तुमचा इथं कसं पाहिलं तर याला इथं पूर्ण रेष नाही आहे, इथं पूर्ण रेष इथं शेवटपर्यंत नाही आहे. हा सुद्धा तुमचा इथं पूर्ण तुटक तुटक आहे, म्हणून तो येणार नाही. म्हणून कोणता येणार, इलिमिनेट ते तुम्हाला करणे आवश्यक आहे, इलिमिनेशन मेथड. मग कोणते येणार नाही म्हटलं तर कोणतं, 3 ऑप्शन उडाले तर एक उत्तर राहणार, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. बघा पुढं दे, काही वाघ सिंह आहेत. काय म्हणते विधान बघा, हे विधान आणि निष्कर्ष. काही वाघ काय आहे तुमचा, सिंह. वाघ आणि काय रे, सिंह. ओके, देन पुढं, काही सिंह ससे आहेत, ससे. आणि काही ससे हे घोडे आहेत. काय, घोडे. मग अशा पद्धतीने जे काही आहेत, आता बघा, आता विधाने निष्कर्ष. जर काही वाघ घोडे आहे, घोडे आणि वाघ यांच्यामध्ये काही संबंध, शक्यता असू शकते पण डायरेक्टली आहे का, नाही, म्हणून तुमचा क्रॉस. देन मग काही ससे वाघ आहे, ससे आणि वाघ यांचा काही जोडून आहे, दोन्ही नाही, तर आपण असतील ना, असेल, आपल्याला काय करायचं आहे का निश्चितता, नाहीये, निश्चितता नाही म्हणजे गेला. काही घोडे सिंह आहे, काही घोडे सिंह आहे, म्हणजे इथं सुद्धा निश्चितता नाही आहे, दोन वेगवेगळे आहेत. आणि सर्व वाला तर विशेष नाही, सर्व वाला म्हटलं तर एकामध्ये एक असलेला गोल तुमचा राहणार, तसा आहेच नाही, म्हणून हा सुद्धा गेला. म्हणजेच कोणताच पर्याय यथार्थ नाही. अशा पद्धतीने तुमचं काय येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. असं तुम्हाला तिथे काढणे आवश्यक होता. दे बघा, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. एका कॅरमच्या स्पर्धेत 80 स्पर्धक होते, हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर आता इथे बघा, 4ही जण खेळू शकतात डबल गेम, समजत आहे का, पण सिंगल गेमही खेळू शकतात, एक एक अशा पद्धतीने. तर विचार करायचा नेहमी 4चाच विचार करायचा असा नाही, तर क्वेश्चन नुसार आपल्याला माइंडसेट तिथे बनवायचे आहे. तर आता मला सांगा, 80 आणि ऑप्शन मध्ये पाहता 4चा विषय नाहीच आहे, ते 2-2चा विषय एक्झॅक्टली तुम्हाला 4 जर असतील तर ते सांगितले असते, नाही तर 2चाच विषय करायचा. मग मला सांगा, पहिल्यांदा 80 स्पर्धक आहे, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळी 2-2 खेळणार, म्हणजे एका टीम मध्ये म्हणजे 40 आणि 40, क्लिअर की नाही, म्हणजे पहिले 40 मॅचेस होतील, 40 मॅच मध्ये 40 जण हारणार. पहिल्या फेरीत किती राहतील, पहिली फेरी, फर्स्ट फेरीमध्ये 40 जिंकतील, 40 हारतील, म्हणजे आता जिंकणाऱ्यामध्ये पुन्हा स्पर्धा होणार दुसरी फेरी. सेकंड फेरीमध्ये काय होणार, या 40चे इथं 20 आणि इकडे सुद्धा 20, म्हणजे 20 जण हारतील, पुन्हा 20, अरे आहे की नाही. मग देन त्याच्यानंतरचं 20 जण जिंकतील, आणि देन त्याच्यानंतरचं मला सांगा पुन्हा, आता तिसरी फेरी म्हटलं तर पुन्हा ते 20चे म्हटलं तर 10 इकडे आणि 10 इकडे, अशा पद्धतीने तुमचे पूर्ण टोटल किती होतं, इकडचा 10 गेट कॅन्सल, म्हणजेच टोटल तुमच्या 3 फेरीमध्ये एकंदरीत तुमचे बाद स्पर्धक किती म्हटलं तर 40 अधिक 20 अधिक 10 म्हटलं तर 70 इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. अशा पद्धतीने थोडं ट्रिकी क्वेश्चन तिथे म्हणता येईलच. बर, मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 11 मणी. आता चौरसामध्ये प्रत्येक बाजूवर चौरस, आता इथे 11, इथे 11, इथे 11 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, प्रत्येक. मग आता तुमचं 4 गुणीला 11 म्हणजे किती, 44 व्हायला पाहिजे, परंतु हे कॉर्नरचे जे आहे आपण डबल डबल मोजलाय त्यांना, याही रेषेत त्याही रेषेत, म्हणून तुमचं 4 मायनस म्हणजे उत्तर काय होत आहे, 40 इज द करेक्ट आन्सर तुमचा तिथे राहणार आहे. प्रत्येक वेळी मोजणार नाही, इथे तुमच्या म्हणजे इन बिटवीन किती आहे, 10 10 10 10, म्हणजे इकडचे 4 अशा पद्धतीने आहे. किंवा तुमचे 4 कॉर्नर, मागचाच क्वेश्चन आपण एक षटकोनवाला बघितला, आठवत असेल तुम्हाला, एकदा रिकॉल करून टाका, तसंच तुमचं राहणार. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतरचं बघा पुढचं, एका घड्याळाच्या दर तासाला संख्येप्रमाणे दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर 2:15. आता बघा, 2 किती 15 मिनिटे, व ते कुठपर्यंत 5:50. तर मला सांगा, 2चा तो विषय संपला, आता कोण ना 3 तासाचा विषय, 3 4 आणि 5. ओके, आणि अर्ध्या तासाचे कोणकोणते राहणार अर्ध्या तासात, जर कोणता अर्ध्या तासात म्हटलं तर 1 2.5, नंतर कोणता 3.5, नंतर कोणता 4.5, नंतर कोणता 5.5. अरे होणार नाही का, याचे किती मग 4, अर्ध्या तासाला 1 1 म्हटलं 4, आणि इथं यांची बेरीज
बेरीज जर म्हटलं तर काय होतं 3 आणि 4 किती 7, 7 5 किती होत आहे 12, मग 12 अधिक 4 म्हटलं तर किती होत आहे तुमचं 16 इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. घड्याळावरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. मग बघा आता हा जो क्वेश्चन आहे बघा, ए सी चा मुलगा आहे. कोण? ए. कोणाचा मुलगा आहे? सी चा. म्हणजे सी वरती राहणार मुलगा म्हणताय इथं प्लस देन. सी व क्यू बहिणी आहेत. कोण? सी आणि क्यू. सी व क्यू दोन काय आहे म्हणजे ते बहिणी आहेत. म्हणजे तुमचं इथं मायनस मायनस बहिणी आहे. ठीक आहे देन. मग आता देन त्याच्यानंतरचं झेड क्यू ची आई आहे. कोण? झेड. कोणाची? क्यू ची आई आहे. म्हणजे इथं मायनस होणार. अरे होणार नाही का? हा. पी झेडचा मुलगा आहे. कोण? पी झेडचा मुलगा म्हणजे यांचा भावंड असेल मुलगा. कोण? पी. म्हणजे काय होणार? प्लस. ठीक आहे. तर खालीलपैकी सत्यविधान कोणते? सत्यविधान कोणते म्हटलं तर पी व क्यू चुलत भाऊ आहे. भाऊ कुठं आहे? चुलत नाही, सख्खेच आहे. चुलतच विषय नाही, भाऊ तर इथं विषयच नाही. पी इथं ए. पी हा ए चा मामा आहे. पी हा ए चा मामा आहे. पी ए चा मामा आहे. नाही आहे म्हणजे हे दोन काय येणार? बहीण भाऊ. बहिणीचा मुलगा भाचा किंवा आईचा भाऊ म्हणजेच काय मामा. म्हणजे पी हा ए चा मामा अगदी करेक्ट आहे. बाकीचे पाहण्याची गरज नाही. कोणते विधान तुमचे सत्य म्हणताय सत्य तुमचा हे जरी बघितले तर तुमचा तिथे चुकीचेच राहणार आहे. जे उत्तर येत आहे हे करेक्टली पण आपल्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ते करेक्टली त्या पद्धतीने तिथं मेंटेन राहणार. ओके डन. मग या पद्धतीने होणार. नेक्स्ट बघा, एका व्यक्तीने म्हटलं की व्यक्ती काय म्हणतो बघा, एका मुलीकडे निर्देश करून म्हणताय मुलगी, ही जी मुलगी आहे हा ही माझ्या म्हटलं तर व्यक्तीची आई आहे. आईच्या नातवाची. आता नातू म्हटलं तर मला सांगा व्यक्तीचा म्हणजे हा वडील असेल म्हणजे नातू याचा मुलगा असेल नातू. आपण त्या आईच्या बद्दल नातू पण यांचा मुलगा. ठीक आहे. म्हणजे एकतर मुलगा आपण असं म्हणूया मुलगा. ठीक आहे. देन मुलाची काय म्हणताय नातवाची पत्नी ह्या मुलीबद्दल बोलताय. ही पत्नी आहे ती मुलगी. पत्नी ही मुलगी. ठीक आहे. तर मला सांगा आता कोणाचं नातं विचारताय बोला. मुलीचे व्यक्ती आणि मुलीचे नाते काय? व्यक्ती आणि म्हणजे मुलाची पत्नी काय असते? सून किंवा पतीचे वडील म्हटलं तर काय? सासरे. काय ना? सासरे. म्हणजेच तुमचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके द नेक्स्ट 5:26 तास. याला जर तास मिनिट सेकंद मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर बघा आता तास मिनिट सेकंद होणार 5, 2, 6. याला 36 ने गुणायचा, याला 6 ने गुणायचा, याला 1 ने गुणायचा. विषय संपवा. ठीक आहे. मग आता 36 ने गुणलं तर किती होते? 216. आणि इथं किती होते? 12 आणि इथं 5. 216 म्हणजेच काय होते? सेकंद आहे. 216 सेकंद. याला जर चेंज जर केला तर मिनिटामध्ये जर केलं तर किती होतं सांगा बरं? 3 मिनिटे. 60 ने भागा. 3 मिनिटे व 36 सेकंद. मग आता मला सांगा देईन त्याच्यानंतर 3 मिनिटामध्ये तुमचं ऍड होणार. म्हणजेच काय होणार सांगा? 5 तास आणि किती होणार? 5 तास आणि 12 प्लस किती? 12 प्लस 3 किती होत आहे? 15 मिनिट आणि काय होत आहे सांगा बरं? 36 सेकंद. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर तिथे मेंटेन होत आहे. म्हणून तेवढ्या दूर जाण्याची गरज नव्हती. म्हणजेच उत्तर काय होतं सांगा? याच्यामध्ये तुमचं डायरेक्टली उत्तर दिसून पडत होतं. काय विशेष वेगळा नव्हताच. देन बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. आता एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. संदर्भ चुकीचे. आता बघा 5 शुक्रवार म्हटलं तर शुक्रवार एक मी पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करतो. जानेवारी महिन्याचे दिवस किती? 31 दिवस. 31 दिवसामध्ये 728 प्रत्येक 4 मग हे नंतरच्या 29, 30 आणि 31 हे 3 जे वार आहे म्हणजे हे कोणाचे रिपीट होणार? 1, 2, 3 चे. बस खतम. क्लिअर. म्हणून महिन्याच्या सुरुवातीचे 3 दिवस हे 5 वेळा येणार. बाकीचे सर्व वार 4 वेळा येणार. हा विषय कंप्लीट करा इथेच. आता त्याच्यावरून आपण वाचूया. आता मला सांगा पहिला शुक्रवार 4 तारखेला असला तर कसं काय? शक्य नाहीये. तो नाही येणार. ठीक. देन महिन्याच्या 5 रविवार असण्याचे बघा
शुक्रवारी जर आपण जर विचार जर केला, शुक्रवारचा पहिला जर 1 तारीख जर म्हटलं, शुक्रवारी 1 तारीख जर म्हटली, ठीक आहे, मग शनिवार 2 आणि रविवार 3 जमू शकते. हा इथे तुमचं चुकीचे विधान कोणते निवडा अशा पद्धतीने असं, अरे सॉरी, देन हा जो आहे तुमचं इकडचं, तर इथे काय म्हणतात, चुकीचे विधान निवडा म्हणतात. चुकीचे विधान निवडा म्हटलं तिथं असं हा पूर्वी 4 तारखेपूर्वी म्हटलं तर कोणतं येणार, 1, 2, 3 म्हटलं तर बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर, हे सुद्धा बरोबर. दे मग आता 31 जानेवारी सोमवार असण्याची शक्यता नाही ना. आता बघा, शुक्रवार 1, शनिवार 2 आणि रविवार 3. 3 पर्यंतच तर ते सोमवार पाहिजे होता. नाही, हा येणार नाही. हा संविधान चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन कोणता येणार, सी तुमचा करेक्ट आन्सर आहे. कोणते बघा, लक्षात घ्या, इथं गडबड वाचताना जरा काय होणार, तर डायरेक्टली पहिला इथं येऊ शकत नाही, धनकन ठोकून द्यायचा, विषय मोकळा करायचा असं नाही. तर कोणते विधान सत्य चुकीचे विधान आहे ते निवडा म्हणताय. 3 तुमचे सत्य आहे, एकच चुकीचा, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच आहे. ओके, द नेक्स्ट आता बघा पुढचं. केशव, माधवी, जानकी व गोविंदा ही बहीण भावंडे आहेत. केशवचे वय माधवीच्या दुप्पट. आता माधवीचे जर आपण जर विचार जर केला, माधवीचे जर आपण विचार केला 20 वर्ष आहे, समजून घेऊया. तर मग केशवचे वय दुप्पट आहे. केशवचे वय दुप्पट आहे. दुप्पट म्हटलं किती होणार तुमचं, 40 होणार. ठीक आहे. माधवीचे वय गोविंदाच्या दीडपट आहे, म्हणजेच गोविंदाच्या दीडपट असं जर म्हणतं म्हणजे काय होतंय बघा. मग आता दीडपट जर असा विचार जर केला, कोणाचे, हा माधवी चे वय काय म्हणताय, कोणाच्या, गोविंदाच्या दीडपट म्हणजे 3/2 कोण येणार, गोविंदा. असं मग गोविंदाचे जर असं जर विचार जर केला, तर गोविंदा बरोबर काय होणार, 20 गुणिला 2/3 अशा पद्धतीने तुमचं तिथे एक्स्ट्रा त्या पद्धतीने होणार. ठीक आहे. देन 2/3 या पद्धतीने तिचा विषय होईल. तर मग आता इथं 30 जर आपण कन्सिडर केलं असतं, त्याही पद्धतीने असा विचार झाला असता. बरं, आपण इथं 30 जर घेतला असतं तर काय होतं बघा. पण तेवढं काही करण्याची गरज नाही आहे. इथं 30 म्हटलं तिथं काय होणार, 60 डबल. मग त्याचे 2/3 म्हटलं इथं 30 जर घेतलं असतं तर 10 म्हणजे दीडपट, म्हणजे याची किती असते, 20. काय, गोविंद, काय येणार, गोविंद. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर आणि माधवीचे जानकीच्या निमपट म्हणजे जानकी डबल असेल, जानकी काय, जानकी कोणाच्या, माधवीच्या दुप्पट म्हणजे किती, 60. मग आता मला सांगा, तर जुळी भावंडे कोण, जुळी म्हटलं तर सारख्या वयाचे कोण, मग केशव आणि जानकी 60 वर्षाचे आहे. ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच आहे. ओके. देन बघा, सहसंबंध तुम्हाला तिथे मेंटेन राहणार. टेलिस्कोप, तारे, टेलिस्कोप म्हणजेच तारे, मायक्रोस्कोप म्हणजे काय, अशा पद्धतीने म्हणजे याचा संबंध याच्यासोबत. टेलिस्कोप म्हटलं तुमचं तारे आपण पाहण्यासाठी किंवा त्याचा व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी. मायक्रोस्कोपने काय होते, तुमचा बॅक्टेरिया असं तिथे होणार आहे. सहसंबंध तिथे त्या पद्धतीने तिथे मेंटेन करणे गरजेचे राहील. ओके, क्लिअर. मग देन पुढचं आता मला सांगा, हा तुमचं मिसिंग टर्म तो आहे, तर यामध्ये एक वेगळा रिदम लागणार. वेगळा रिदम म्हटलं तर काय होतंय बघा, वेगळा रिदम म्हटलं तर काय होणार सांगा. ते इथे बघा, पहिल्यांदा यामध्ये आकडे मोजून टाकायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 27 म्हणजे एकंदरीत तुमचं 2, 2, 3, 3चा जर विचार जर केला, किंवा 4, 4चा किंवा 6, 6चा असा विचार करू शकतो आपण. तर मला सांगा, जर इथे जर आपण विचार जर केला तर बघा, 2, 3 आणि दिन त्याच्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये 4 असं नाही, 4 2 ठिकाणी आहे, म्हणजे येण्याचे चान्सेस आहे. किंवा कुठला तरी एक, आता 5, 6, 3, 3, 6चा जर आपण जर गट जर निर्माण जर केला, 2, 3, 4, 2, 3, 4 आणि देन 6, 6, 9. आता इथे बघा, 2, 3, 4, 6, 6, 9 अशा पद्धतीने तुमचा गट होत आहे. 2, 3, 4, 6, 6, 9 आणि 2, 3, 4, 6, 6, 9 म्हणजे आपण तिथं मेंटेन काय केलं, 4, 3, 9, 6. परंतु 4 पाहताना पहिल्यांदा इथे पण कधी कधी रिदम इकडे तिकडे होऊ शकते. आता रिदम व्यवस्थित लागत आहे, म्हणजेच काय होणार तुमचं 4, 3, 9, 6, 6 अशा 4, 3, 9, 6 अशा पद्धतीने ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके. देन पुढचं
4 पिशव्या टी एस व्ही आणि डब्ल्यू पैकी प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. आता इथं जर विचार जर केला, हा टी पिशवीचे जर म्हटलं, टी पिशवीचे वजन फक्त यस पिशवीपेक्षा कमी आहे. म्हणजे फक्त यस पेक्षा कमी आहे, म्हणजे देन त्याच्यानंतर यस हे टी असणार. देन मग आता मला सांगा, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी, म्हणजे डब्ल्यू पेक्षा कोण हलकी आहे? तुमची व्ही. ठीक आहे. व डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी. हा, डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी, डब्ल्यू पेक्षा व्ही. मग सर्वात हलकी पिशवी कोणती आहे म्हटलं तर कोणती येणार? व्ही इज अ करेक्ट आन्सर. काय येणार? व्ही इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किमी सायकलवर गेला. पूर्वेला किती? 18 किमी गेला. तो उजवीकडे वळून किती? 3 किमी गेला. देन त्याच्यानंतर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी. पुन्हा उजवीकडे, आता खाली येताना उजवीकडे वळून किती? 6 किमी. अशा पद्धतीने इथं 6 किमी असं म्हणूया आपण. गेला किमी त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून, हा मग आता ते शेवटी डावीकडे. आता मग मला सांगा, तुमच्या पश्चिमेकडे तर डावी दिशा तुमची दक्षिणेकडे म्हटलं तुमची इथं 6 किमी. पुन्हा किती? 6 किमी आला. आणि त्याच्यानंतर त्याचा तो अंतर कापले तर मूळ स्थानापासून किती? म्हणजे हा जो अंतर आहे असं आणि असं, या पद्धतीने हा 3 आहे, 6 आहे, इकडचं 3, म्हणजे हे टोटल किती होते? 18. 18 पैकी 6 गेले, म्हणजे इकडे किती राहणार? 12. म्हणजेच इकडचा तुमचा जर आपण इथं जर विचार जर केला, ए बी सी, जर एबीसी जर विषय जर केला तर ए बी तुमचा काढायचा आहे. ए बी इज इक्वल टू काय? तर तुमचं एसी तुमचं इथं जर विचार जर केला, एसी किती आहे? 12 आणि बीसी किती आहे तुमचं? 9. 9 12 ट्रिपलेट, 9 12 15, म्हणून तुमचं उत्तर काय येणार? 15 इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. असं ट्रिपलेट जर माहिती असेल तर झटक्यात उत्तर निघणार आहे. देन फिरोजाबाद हा शब्द असा आहे. तर इथं बघा, फक्त तुमच्या अक्षरांची उलटफेर केली. बॅड इथं आहे, इकडे आला BAD. मग FIR इथं काय आहे तो नंतर तिकडे जाणार, म्हणजे BAD. म्हणजे आता याच पद्धतीने इकडचं बघा, आता इकडचं BAD तुमचा जो आहे तो पहिले यायला पाहिजे. BAD पहिले येणार तुमचा. आता BAD तुमचं पहिले येणार आहे. मग जशाच तसं आहे ना, बघा लक्षात घ्या. BAD शेवटचे 3, शेवटचे 3 इकडे येणार, फक्त पहिला एकच आहे, म्हणून तुमचं उत्तर कोणतं राहणार? पहिलाच तिथे उत्तर राहणार आहे. दुसरं पाहण्याची गरज नाही. जरी पाहिलो आपण तर नंतरचं बघा, नंतरचे 3 घटक AZO, मग तशाच पद्धतीने AZO अशा पद्धतीने तुमचं मेंटेन राहत आहे. म्हणजे त्या पद्धतीने नंतरचं काय होणार तुमचं? ADA आणि नंतरचं FIR तर तुमचं इकडचे 3 घटक तिकडे शेवटी गेले. म्हणजेच काय होतं सांगा, इकडचे AHM इकडचं तुमचं, म्हणजे करेक्टच आहे, पण तेवढं करण्याची गरज नव्हती, पहिले डायरेक्टली समजून गेलता. पुढं देन याच्यानंतर बघा, आता हा जो क्वेश्चन आहे, 9 आणि 8 किती होते? 17. 9 आणि 8 17, 6 आणि 7 13, 4 आणि 7 10. दिसतच नाही आहे. आता फसला विषय. 10 नाही आहे तर तुमचं क्वेश्चन. आता बघा, 9चा वर्ग मायनस 8चा वर्ग केला तरी काय होतं? तुमचं काय? 81 वजा तुमचं किती रे? 64, म्हणजेच किती होतं? 17. देन 7चा वर्ग मायनस 6चा वर्ग म्हणजेच काय होतं? 49 वजा 36, म्हणजे उत्तर किती? 13. म्हणजेच आता सांगा, 6चा वर्ग मायनस किती? 4चा वर्ग, म्हणजे 36 वजा तुमचा 16, म्हटलं तर उत्तर काय आहे तुमचं? 20 इज द करेक्ट आन्सर. 10 नाही तर काय येणार? 20 येणार. म्हणून आहे. ठीक आहे. देन नंतरचा या 100 विद्यार्थ्यांच्या एका इंग्रजी विषयात पासचे जवळ घ्यायचे. मग एकूण पास जर विचार जर केला, एकूण पास दोन्ही विषयात पासच आहे. ठीक आहे. देन 35 अधिक किती रे? 40 वजा काय रे? 10, म्हटलं तर किती? 30 आणि किती होतं? 65. 65 तुमचे पास. नापास किती म्हटलं तर सांगा. आता 65 जर पास झाले असतील तर दोन्ही विषयात नापास किती होणार सांगा? नापास म्हटलं तर 100 वजा काय होणार? 65.
100 वजा 65 म्हणजे 35. तिथे उत्तर येणारा ऑप्शन कोणता येणार? बी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमचे अंक म्हणजे बुद्धिमत्तेचे हाच क्वेश्चन पूर्णपणे बघितलेले आहेत. तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणारच आहे. तर आपण आतापर्यंत व्हिडिओ आपण नेहमी पाहतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.